नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी संकेत सावंत आणि मी आलो माझ्या गावी म्हणजे सापेतर्फे गोवेलेमध्ये. आणि आज आपण गावच्या एका छोट्याशा वॉटरफॉलवर जाणार आहोत आणि वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहोत. कसं जायचं, कुठून जायचं हे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत आपण. हॅलो, चलो तर निघूया. चला. कोकण 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 आपल्या गाई या सर्व हे सगळे गावातलेच आहेत का आपल्या? सर्व, पण कसं माहितीये का, ते आता चरायला निघालेत, फिरायला बाहेर. अच्छा, तर आपला हा गवत काय आहे, नाव काय त्यांची? बैल आहे. ही गंगा आहे. हा, गंगा. गंगा. हा, कृष्णा कुठे गेला? बा कृष्णा हा इथेच आहे. कृष्णा. हा बा, हा उभा तिथे. आपला कृष्णा आहे. हा गावातले आपले गायी आहेत ना, त्यांना पावसाळ्यामध्ये खायची कमी नसते. आपला जो गवत आहे ना, तोच आपला गवत खाऊन आपला पोट भरत असतात ती लोक. तर उन्हाळ्यामध्ये यांना चाऱ्याची कमी होते, चारा वगैरे त्यांना भेटत नाही, तर खातात काय पेंडा. आमच्या गावचा झोपळा 25 वर्ष जुना झोपळा आहे. तिथे आम्ही पहिल्यापासून खेळायचो आणि खेळतो आता पण. सावकाश रे. चलो. आपल्याला इथून चप्पल काढून जावं लागेल. गाईज, बाप रे बाप, पाण्याला प्रवाह बघा. तिथून इथपर्यंत पाण्याला प्रवाह आहे. रोहितचं गाणं बघा. रोहित गाणं म्हण परत ते. बोट आणायला पाहिजे होती, बोट. हबीबी. गाईज, पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. वडी घेऊन या पाहिजे. आम्ही आता रिस्क आहोत, इथून जायचं की नाही, जाऊ की नको. खाली गेली असती ती माहिती आहे, 2 मागचा गाईज हे बघा, 2 जण गेले. सांभाळतो पहिला. गेल्या 1.5 महिन्या अगोदर आलो होतो मी. तेव्हा पाण्याचा प्रवाह तेव्हा कमी होता, पण आता जास्त. पाणी पहिल्यापेक्षा खूप वाढलेलं आहे. आता मग घेतोय, तुला काय फ्री वाटते का चप्पल? मला व्यवस्थित आहे ना, तर पाण्याचा प्रवाह जास्त आहे. पाणी आताच गजून आहे. जर तुम्हाला पाणी एवढं खदूळ का पाणी आहे? पाणी पाऊस पडतो ना कंटिन्यू 2 ते 3 दिवस. अच्छा, त्यामुळे पाणी आपली खदूल आहे. जर तुम्हाला पाणी पियाचं असेल तर वर भेटेल आपल्याला पाणी प्यायला. वरती पियाचं पाणी आहे का? तुम्हाला निव्वळ पाणी देऊ. आपल्याला या मार्गे जायचं किरण? कुठून जायचं विजय? इथून पण जाऊ शकतो आणि पण इथून तर पाणी आहे खूप. गाईज, इथून पाणी आहे खूप, त्यामुळे इथून आम्ही जाणार नाही आहोत. गाईज, आमचं डिस्कशन चाललंय कुठून जायचं. एक म्हणतो इथून जायचं, एक म्हणतो इथून जायचं. पाण्यामधून जाऊ शकत नाही आम्ही. पाणी बघा किती आहे. बाप. कुठून जायचं? इथून. तर गाईज डिसाईड झालं, इथून आम्ही जातोय. इथून. अरे बाप रे. फायनली आम्ही वरती आलोय, चढलो या पाण्यापासून. पाणी बघा किती अंतरावर आहे. हे बघा, असं खतरनाक वाटतं रे किरण. वा, स्कॉट झाली इथं बाय गाईज माझे. लेग मारायची गरजच नाहीये. दिसत नाही असं. हा, कसं वाटतंय किरण? कसं वाटतंय? एकदम सावकाश शेअरच पाहिजे. इथला सगळ्यात जास्त माहिती रोहितला माहिती आहे सगळं. रोहित म्हणजे मगाशी तो गाईड बद्दल माहिती देत होता तो.
ऍक्च्युली हा हिडन वॉटरफॉल आहे आमच्या इथला, जास्त कोणाला माहिती नाही आणि त्यामुळे आम्ही दरवेळी सुट्टीमध्ये आलो की इथे जात असतो पावसामध्ये. वॉटरफॉल तर खूप आहेत, पण ज्या वॉटरफॉलवर कोणीच जात नाही त्या वॉटरफॉलवर मजा येते. तर किरण जागा शोधते कुठून जायचं, कारण प्रत्येक रस्ता हा आहे का, जागा आहे का. हो. तर पावसामुळे ना हे झाडी वाढले आहेत, खूप वाढलेत. वरून येऊ? वरून किरण बोलते वरून जा, इथून वरून मी जातो मध्ये, इथून रस्ता आहे. मी एकटाच अडकलो इथे, बाकी सगळे पुढे गेले, कारण माझ्याकडे कॅमेरा आहे ना. मला हे सगळी झाडी क्रॉस करून जावं लागतील मग, तर मी रूट चेंज केलाय. येस, आय एम कमिंग गाईज. मजा येते मित्रांनो, ट्रॅकिंग करा, पावसाळी फिरायला जा. किरण कसं आहे मित्रांनो, हो हा एरिया बघा कसला खतरनाक वाटतं ना. हे काय रे रोहित? अच्छा, हे मुंग्यांचं भवन आहे. अच्छा, हे बघा इथे इथे हा हे दिसत ना, हा फुटला की इथे नाग बसतात आणि हा भवन आहे. मुंगे असतात, मुंग्यांचं वाळूळ आहे. ओके, चलो लेट्स गो. तुम्हाला सांगू मित्रांनो, ट्रेकिंग पाहिजे थोडंसं. कुठे पण जा, गावाला जा किंवा कुठे जा, ट्रेकिंगला जा, फोर्टवरती जा, किल्ल्यावरती जा, पण ट्रेकिंग करा, फिरा, थोडे एक्सप्लोअर करा स्वतःला, नवीन नवीन ठिकाणी जा. कारण कसं होतं, आपण प्रत्येक वेळी कामाच्या गडबडीत असतो आणि आपलं पूर्ण वीक आपला कामामध्ये जातो आणि त्या कामामध्ये ना आपण फिरायचे विसरून जातो. तर अशी काही गावचे मुलं मित्र ठेवा जे रेग्युलर आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील, म्हणजे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील. पण लाईफची मजा असते ना ती आपल्या गावच्या मित्रांसोबत, मुलांसोबत आणि या नेचर सोबत असते. म्हणजे बघा ना, हे नेचर तुम्हाला कुठेच नाही भेटणार. इन फ्युचर तुम्ही पुढे असं बघायला भेटेल की नाही, किंवा तुम्ही घरातून बाहेर पडाल की नाही मला माहिती नाही, पण फिरा मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे. आम्ही थोडेसे वरती आलो मित्रांनो, तर हा बघा धबधबा इथेच आहे, धबधबा इथेच भेटला आम्हाला. बघा धबधबा, बाप रे बाप, पाणी जास्त आहे, तरी आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पाणी गदूळ झालं खूप पावसामुळे. दादाला लागली कळ पाणी ठेवलं. बघा मित्रांनो, हा आमचा वॉटरफॉल, आणि पाण्याला फोर्स जास्त आहे आणि पाणी गदूळ झालंय पूर्ण. तर काय करायचं, आम्ही जाण्याचा प्रयत्न करू, जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. हळूहळू पाणी क्लिअर होत आहे. चला आपण खाली जाऊया. रोहित बघा, माझ्याकडे माईक आहे त्यामुळे मी पुढे जात नाही जास्त, पण व्हिडिओ एंड केल्याच्या नंतर मी जाईन. आता पाणी बघा किती स्वच्छ झालंय, म्हणजे मगाशी पाणी किती गदळ होतं आणि पाणी बघा किती. आम्ही थोडा थांबलो ऍक्च्युली, त्यामुळे पाणी आता क्लिअर झालंय. फुल एन्जॉय. बघा छोटासा धबधबा आहे पण मस्त धबधबा आहे, जास्त खोल नाहीये पण एन्जॉय आहे. अशी एन्जॉय करा. हबीबी वेलकम टू कोकण.